रजत, अपडेट घेत राहू तुमच्याकडून। आता आपण भंडाऱ्यामध्ये जाऊयात। मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, भंडाऱ्यामधले काय दृश्य आहे? मतदानाला सुरुवात झालेली आहे का? अमोल, देशभरामध्ये लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे। तशी सुरुवात भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये देखील झालेली आहे। मी आता सुकडी या गावामध्ये आहे। सकाळी 7 वाजल्यापासून एक एक करत मतदार राजा इथे येत आहे, आपला मतदानाचा हक्क बजावतोय। या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे, कारण ही निवडणूक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरुद्ध प्रफुल्ल पटेल असाच हा सामना आहे। जरी उमेदवार सुनील मेंढे आणि प्रशांत पडोळे जरी असले तरी या दोन मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पडायला लागलेली आहे। या लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 18 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। त्यामध्ये भाजपा आणि काँग्रेस या दोन महत्त्वाच्या उमेदवारांबरोबरच या दोन्ही पक्षांमधनं बंडखोरी देखील झालेली आहे। त्यामुळे याचा फटका नेमका कोणाला बसतो हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। साधारणतः 2133 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे आणि या मतदारसंघातले 18,27,000 मतदार मतदानाचा हक्क बजावतील। यामधले 9,13,000 या महिला मतदार आहेत, तर 9,06,000च्या आसपास पुरुष मतदार आहेत। त्यामुळे एक एक करत भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। जे ज्येष्ठ नागरिक आहेत, जे ग्रामीण भागातले नागरिक आहेत, ते येत आहेत आणि मतदानाचा हक्क बजावत आहेत। निश्चित या संदर्भातले अपडेट मुकुल दिवसभरामध्ये तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।